असं म्हणतात की फेब्रुवारी महिन्यात फुलांची विक्री खूप होते आणि त्यातच नजरेला आलेलं फूल म्हणजे गुलाब. गुलाब हे असं एकमेव फूल आहे जे बघितल्यावर हसू पण येतं आणि रडू पण येतं. मी बोललो त्याचप्रमाणे हिने 2 गुलाबं घेतली. असं वाटतंय की एक हसवण्यासाठी आणि एक फसवण्यासाठी. का बरं हिने 2 गुलाबं घेतली असतील? हिचे 2 बॉयफ्रेंड तर नसतील ना? काही लोक अशी पण असतात ज्यांना आपल्या जुन्या आठवणीत राहायला आवडतं. हिने 2 गुलाबं तर घेतलीच, पण त्याच सोबत 2 पत्र पण लिहिते है. काय चाललंय नक्की हिचं? काहीतरी नक्की गडबड आहे. पण काही माणसं अशी असतात जी फक्त पैशासाठी प्रेम करतात. समोरच्या व्यक्तीला असंच वाटतं की ती व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करते, पण शेवटी जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं तेच होतं. एकाच दृष्टिकोनाने कधीही विचार करायचा नसतो. जोपर्यंत आपल्याला खरी गोष्ट समजत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीबद्दल आपण काहीच विचार करायचा नसतो. 2 लेटर्स तर लिहून झाले. त्याच वेळी अचानक तिचा मित्र तिला बघतो. त्याला पण असेच प्रश्न पडतात. तरीही ती काही न सांगता तिथून निघून जाते. तिला ते पत्र कोणालाच दाखवायचे नसतात म्हणून निघून जाते तिथून. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती एक पत्र नेऊन किचनमध्ये ठेवते आणि दुसरं पत्र नेऊन टेबलवर ठेवते. जेव्हा तिची आई किचनमध्ये जाते तेव्हा ते पत्र उचलून बघते आणि लिहिलेलं असतं, हॅपी व्हॅलेंटाईन डे आई. जेव्हा तिचे बाबा ते टेबलवरचं पत्र उचलतात आणि बघतात तर लिहिलेलं असतं, हॅपी व्हॅलेंटाईन डे बाबा.